नमस्कार मित्रांनो, मी आत्ताच पाहून आलो नवरा माझा नवसाचा भाग 2, जो आहे नवरा माझा नवसाचा नावाच्या चित्रपटाचा उत्तरार्ध. आणि तुम्ही जर याचा पहिला भाग बघितला असेल तर चांगले, त्याचीच ही पुढची कहाणी आहे. आणि जरी नसेल बघितला तरी कदाचित तुम्ही ह्यावाल्याला सुद्धा नुसतंच बघू शकता. तर कसा आहे हा चित्रपट ऐकूयात. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आता सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत आहेत स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे, आणि दिग्दर्शक अर्थात सचिन पिळगावकरच आहेत. मग आता ह्या चित्रपटात अजून वेगळं काय आहे? खरं बघायला गेलं तर तीच गोष्ट आहे जी पूर्वार्धात होती. ही पण नवसाचीच गोष्ट आहे. यात नवस आता कोणीतरी वेगळं करतं आणि फेडण्यासाठी कोणीतरी वेगळं आहे. आणि पहिल्या भागात आपण बघितलं की त्यांचा जो अख्खा प्रवास आहे तो एका बसमधनं होतो, तर या भागात ट्रेनमधनं होतो. बाकी जे पहिल्या भागातले काही पात्र होते त्यातले काही पात्र ह्या भागात सुद्धा आहेत, आणि बरेचसे नट आहेत जे पहिल्या भागात होते आणि ह्या भागात पण आहेत, पण ह्या भागात त्यांची पात्र जरा वेगळी आहेत. तसं बघायला गेलं तर तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे त्यांनी. तर कसा वाटतो हा? पहिल्या हाफमध्ये मला असं वाटत होतं की ठीक आहे, थोडंसं विनोदी आहे, पण काही ठिकाणी थोडं ड्राय वाटते. पण त्यानंतर दुसऱ्या भागात फारच तुम्हाला सांगतो एंटरटेनिंग वाटायला लागतं थोडंसं. तरी काही ठिकाणी जरासं बोर व्हायला लागतं. पण ठीक आहे, ओव्हरऑल हा बघायला गेलं तर एक एंटरटेनिंग वॉच आहे. पण ह्याची रिपीट व्हॅल्यू नाही आहे इतकी, जशी आपण बघतो अनेकदा सिक्वेल्सची असतेच. पण तुम्हाला नॉस्टॅल्जिक फील घ्यायचा असेल तर हा एक चांगला सिक्वेल आहे. हिंदी मध्ये जसा आत्ता गदर 2 आला होता, तो फक्त नॉस्टॅल्जियावरती रिलाय करत होता, पण इतका चांगला चालला नाही. त्यापेक्षा हा वाला जरा बेटर आहे. बाकीचे ह्यामध्ये जे कोणी विनोदी नट आहेत, विजय पाटकर, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, सिद्धार्थ जाधव आले आहेत यामध्ये, आणि अशोक सराफ तर आहेतच खूप चांगले. ते सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ह्यामध्ये असं वाटेल तुम्हाला की एखाद दुसरे पात्र कशाला यांनी आणली आहेत, म्हणजे ते का बसले आहेत त्या मुख्य पात्रांसोबत त्या ट्रेनमध्ये. पण त्याचं कारण तुम्हाला क्लायमॅक्समध्ये कळेल. क्लायमॅक्स तुम्हाला कदाचित थोडासा वाटू शकतो बोरिंग, पण तरी मला इंटरेस्टिंग वाटला या गोष्टीमुळे की ज्या लोकांचा पहिले जास्ती संबंध वाटत नव्हता त्यांचा शेवटी आला चित्रपटात. ह्या चित्रपटामध्ये असं दाखवलंय की जो माणूस देवावर विश्वास ठेवत नाही तो कसा विश्वास ठेवायला लागतो. तर ह्या विषयावर असे बरेचसे चित्रपट बनले आहेत. ह्या चित्रपटामुळे कदाचित तुमचं मत बदलू शकतं, पण असं काही नाही आहे. तुम्ही याला बिलकुल पण कुठल्याही रिलिजियस अँगलनी किंवा अजून कुठल्याही अँगलनी बघू नका. कदाचित ह्यामध्ये दाखवलेल्या एका पात्रामुळे तुम्हाला पॉलिटिकल अँगलनी पण बघावा असा वाटू शकतो. छोटंसंच येतो एलिमेंट, काही एवढा नाही, पण ओव्हरऑल एंटरटेनिंग आहे खूप. हा मी 1 दिवसानंतर बघितलाय रिलीजच्या, आणि ह्याचा आधीचा भाग सुद्धा मी बराचसा उशिरा बघितलाय. त्यामुळे म्हणजे असं एक बघून लगेच दुसरा बघितला म्हणून नॉस्टॅल्जिक काही एवढं वाटत नाही मला. पण ज्या दिवशी हा रिलीज झाला होता त्या दिवशी नॅशनल सिनेमा डे होता, आणि म्हणून सगळ्या सिनेमांचे तिकीटं 99 रुपयांमध्येच होती. हा सुद्धा बऱ्याच ठिकाणी रिलीज झालेला आहे, ह्याचं पण तितकंच होतं तिकीट, म्हणून खूप हाऊसफुल शोज झाले होते. आणि ओपनिंग खूप चांगली झाली असेल या चित्रपटाची, कमाई बरीचशी केली असेल. अजून पुढे करते की नाही बघूया. तुम्ही टाइमपास म्हणून नक्की बघा याला, जर तुम्हाला सचिन पिळगावकर आवडत असतील दिग्दर्शक आणि नट म्हणून. त्यांनी तर चांगलंच केलेलं आहे काम असं मला वाटते, आणि सुप्रिया पिळगावकर यांनी पण. फक्त त्या एकच डायलॉग ह्या पिक्चरमध्ये अनेकदा म्हणतात असं वाटलं मला. स्वप्नील जोशीची ॲक्टिंग ह्याच्यात मला खूप चांगली नाही वाटली, आणि हेमल इंगळेला सुद्धा खूप जास्त त्यांनी कदाचित दिलं नाही आहे फुटेज असं वाटतंय. पण ठीक आहे, चांगलं आहे. चित्रपटाला मी पहिले 2.5 द्यायचा विचार करत होतो, पण मला वाटतंय मास ऑडियन्ससाठी, मराठी ऑडियन्ससाठी, ज्यांना विनोदी चित्रपट बघायचे आहेत त्यांच्यासाठी मी 3 देतो. ठीक आहे. तर बघा तुम्ही नवरा माझा नवसाचा भाग 2 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.